नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज आपण करणार आहोत ओल्या काजूगराची भाजी. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहेत हे ओले काजूगर. काजू आपण साफ कसे करायचे ते सगळ्यात पहिल्यांदा बघूयात. हे जे ओले काजूगर आहेत त्यांना आपण पाठीच्या बाजूने सुरीने किंवा विळीने व्यवस्थित कापून अर्ध्या अर्ध्या भागात करून घेणार आहोत. आणि त्यानंतर त्याची जी जाडसर बाजू असते ना, काजूची मोठी बाजू, त्या बाजूने साल काढायचं जे यंत्र आहे त्याने मी एक एक काजू सोडवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. पण हां, हे साफ करताना हाताला तेल वगैरे लावणे एकदम गरजेचं आहे, नाहीतर त्या चिकाचा त्रास होऊ शकतो. मी हातामध्ये हँड ग्लोव्ज घालून हे सगळे काजू ज्या मुख्य गर आहे त्याच्यातून बाहेर काढून घेतलेले आहेत. तर बियांपासून हे काजू आपण वेगळे केल्यानंतर आपण त्याला शिजवून घेणार आहोत. ते शिजवून घेण्यासाठी आपण जे काजू आहेत ते बुडेपर्यंत आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि एक उकळी आली की मग लगेच बंद करणार आहोत. हे काजू आपल्याला जास्त शिजवून घ्यायचे नाही आहेत. ते शिजवताना मी त्यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे. त्यानंतर चला काजूची भाजी फटाफट करायला घेऊया. त्यासाठी मी एका पातेल्यात घेतलेलं आहे थोडंसं तेल, थोडंसं तूप आणि बारीक चिरलेला कांदा. त्यानंतर हे वाटण तुम्ही बघू शकता, जे सर्वसाधारण आपण नॉनव्हेज पदार्थांसाठी वापरतो, मटण, चिकन, त्यासाठीचं जे सर्वसामान्य वाटण आहे ते मी इथे केलेलं आहे. ते वाटण आपण टाकूयात. त्यानंतर टाकूयात चवीप्रमाणे मीठ, तिखट आणि थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला. त्यानंतर आपण हे सर्व सामान व्यवस्थित हलवून घेणार आहोत. आपला मसाला जो आहे तो छान फ्राय झाला की इथं मी काजूमध्ये थोडेसे टाकणार आहे बटाटे. मी साल काढून बटाट्याच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत आणि आपण ज्याच्यामध्ये वाटण वाटून घेतलं ना, त्याच भांड्यातून थोडंसं पाणी काढून मी इथे बटाटे शिजवून घेणार आहे. जर बटाटे आणि काजू आपण एकत्र शिजायला टाकले तर काजू आपण अगोदरच थोडेफार शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे बटाटा शिजेपर्यंत काजूचे तुकडे होऊ शकतात. म्हणून आपण इथे सगळ्यात पहिल्यांदा ह्या ग्रेव्हीमध्ये बटाटा शिजवून घेणार आहोत. तर इथे मी बटाटा व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे आणि चला आता आपण त्यामध्ये टाकूयात आपला हलकासा उकडून घेतलेला काजू. तर ह्या पद्धतीने काजूच्या ज्या बिया आपण काढून घेतल्या होत्या आणि हलक्याशा उकडून घेतल्या होत्या त्या आपण जाणार आहेत बटाट्यासोबत भाजीत. आणि आता आपण सगळी भाजी एकसारखी व्यवस्थित करून घेऊ. आता आपला बटाटाही अर्धा कच्चा आहे आणि काजूचा गरही अर्धा कच्चा आहे. तर ह्या काजू बिया व्यवस्थित शिजण्यासाठी आपण त्याच्यावरती ठेवूयात झाकण. 5-1 मिनिटाने उकळी आली की आपण बघणार आहोत आपली भाजी एकदम छान अशी तयार आहे. मी इथे कमीत कमी पाण्यामध्ये काजू मसाल्याची भाजी केलेली आहे, त्यामुळे सुक्की भाजी केलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याची अजून पातळ ग्रेव्ही करू शकता. त्यानंतर चवीसाठी मी इथे टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि ही आपली काजूची भाजी आहे रेडी. एन्जॉय.